नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा जाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 41वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम श्री सरस्वते नमः. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. शैलजा सुभगा सती अतिशोभना कोमला. अंकभूषण होते करवेष्टिते मृदु आगळा. चित्तना चळते परी सुख सेऊनी विषयी मुदा. श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबा पर. साई दास गणू समर्थ गुरुया संतौरजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. समुद्र मंथनाची सुरुवात अष्टम स्कंदातला पण कालकूट विष प्राप्त झालं इथपर्यंत आलं. सर्व देवता आणि अजित भगवानाला प्रार्थना केली, जाऊन विनंती केली की हे खूप त्रास देत आहेत दैत्य, त्याच्यावरनं त्यांच्याशी संधी करा, सांगून समुद्र मंथन करा. जो भगवंतानी उपाय सांगितलेला असतो त्याप्रमाणे ते सर्व होतं. आणि ह्या सगळ्या स्वतः कच्छ रूप धारण केलं आहे. मंदराचलाची रवी केली आहे. वासुकी नागाचा ज्याला सहस्त्रो मुख आहेत अशा प्रचंड काय वासुकी नावाची रवी म्हणजे त्याला घुसळायची दोरी केली आहे. हे सगळं असून दैत्य आणि देव सर्वच्या सर्वजण ओढत आहेत, त्या घुसळत आहेत. तरीसुद्धा शक्ती कुठंतरी कमी पडायला लागली. म्हणल्यावर अजित भगवान स्वतः देवतांच्या सरीला उभारतात आणि घुसळण करायला लागतात. आणि मग आता पुढच्या एक एक वस्तू बाहेर येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीवरच्या आपण ताक घुसळताना लोणी म्हणजे दही जसं हे करतो विरजणात टाकत असतो, तसं त्यांनी सांगितलं की गवत, औषधं, म्हणजे तिणक्या काही काष्ठ वगैरे असं सगळं तुम्ही समुद्रात टाका म्हणून ते आधी टाकलं आहे आणि हे सगळं ढवळलं आहे असं सांगितलं. मग शुकदेवजी सांगतात जेव्हा म्हणजे शंकरांनी विष प्यायलं तेव्हा असुर आणि देवता सर्व प्रसन्न झाले. आणि ज्यावेळेस देवतांनी किंवा ह्या सगळ्यांनी आग्रह केलेला असतो शंकरांना की तुम्ही विष घ्या, त्यावेळेस ते पार्वती समवेत शंकर महाराज असतात. तेव्हा ते म्हणतात की पार्वतीला म्हणजे सरळ सरळ ही लोक आपल्या नवऱ्याला विष घ्या सांगतायत, हे कसं? त्यावेळेस ते सांगतात की सज्जनाचं हे कामच आहे की कोणाचं दुःख दूर करणं किंवा त्यांच्यापुढं आलेलं संकट दूर करणं आणि ते निवारण्याची आयती संधी मला जर मिळते तर मी ती डावलत नाही. ते करणं माझं काम आहे, नाही तर माझ्या सज्जनपणावर आक्षेप घेतला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य करतात. आणि इकडं पार्वती माता तर पूर्ण जाणून असतात की याचा किंचितही अपाय होणार नाही, कारण शिवजी परमसमर्थवान आहेत हे त्या जाणत असतात. आणि शिवजी म्हणत असतात की ह्यांच्या मनाला कुठं क्लेश होता कामा नये पार्वती देवींच्या की आपण विष घेतोय. म्हणून ते सांगतात की मी सज्जनांच्या कामाला येतोय, म्हणजे मी सज्जन आहे असं इनडायरेक्टली सुचवतात की मी संकट जे समाजापुढे आले ते दूर करतो म्हणून ते विष घेतात. आणि त्यामुळे हे सर्वजण प्रसन्न होतात. पुन्हा ते समुद्रमंथन मोठ्या उत्साहात चालू होतं. तेव्हा पहिल्यांदा प्रकट होती ती कामधेनू. आणि मग तामा अग्नी होत्री ऋषयो जगुहुर ब्रह्मवादिनः यज्ञस्य देवयानस्य मेध्याय हविषे नृपः.
म्हणजे अग्निहोत्र सामुग्री उत्पन्न करणारी अशी कामधेनू आहे. त्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत पोचवणाऱ्या यज्ञासाठी ती उपयोगी आहे, की आहुती दिली की त्या आहुतीत ब्रह्मलोकापर्यंत जातात. ह्यावर पूर्ण विश्वास आहे. हे किती महत्त्वाचा श्लोक आहे हा. पहिल्यांदा जे समुद्रमंथनातनं प्राप्त झाले ती पहिली गोष्ट अग्निहोत्रासाठी आवश्यक आहे. वास्तविक हेच मुख्य आहे. इकडं आपण इतकं दुर्लक्ष करतो. क्वचित ह्याच्यात कोणी जर प्रचारक ऐकणारे आहेत, त्यामुळे मी हे सांगते की अग्निहोत्राची गाय सर्वप्रथम निघाली असं देवता दैत्य सर्वांनी म्हणजे एकमताने हे मान्य केलेलं आहे की जे कामधेनू निघाली आहे तिच्यापासून मिळणारी सामुग्री, त्याच्यापासून केले जाणारे यज्ञ, आणि हे यज्ञ अग्निहोत्रादी सामुग्री आहे. आणि त्याच्यापासून केले जाणाऱ्या यज्ञामुळे जे वातावरण निर्माण होतं ते ब्रह्मलोकापर्यंत पोचतं, दिवलोकांपर्यंत आहुती पोचतात. ती यज्ञासाठी उपयोगी आहे. तिचं पवित्र दूध तूप प्राप्त करण्यासाठी ब्रह्मवादी ऋषी म्हणाले की कामधेनू अर्थात आम्हाला द्यावी, ती आम्ही तिला ग्रहण करतो. आणि मग ऋषी मुनींना अग्निहोत्रासाठी यज्ञासाठी प्रथम म्हणजे विषानंतर प्रथम उत्पन्न झालेली वस्तू जी कामधेनू आहे तिला दिलं जातं. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. तत उच्चैस्रवा नाम हयो गुच्च इंद्रपांडुरम वस्मिन बली स्पृहाम चक्रे नेंद्र ईश्वर शिक्षया. नंतर उच्चैस्रवा नावाचा घोडा निघाला. हा चंद्रमाप्रमाणे शुभ्र वर्णाचा होता. बली म्हणाला की अरे मला हा खूप छान वाटतोय, माझ्यासाठी हा मी घेतो. की भगवंतांनी सांगितलेलंच असतं, ते म्हणतील त्याला हो म्हणा. त्यामुळं पहिल्यांदा कसं आहे, अग्निहोत्र करणारे हे ऋषी ते देवतांना आहुती पोचवतात, यज्ञ करतात. आणि म्हणजे दैत्यही यज्ञ करायचे, कारण बलीच्या यज्ञातच भगवान प्रकट झालेत हेही आपल्याला माहिती आहे. पण नित्य नेमाने करणारा हा यज्ञ हा नैमित्तिक असतो. नित्य यज्ञ करणारे ऋषीमुनी, मनुष्य प्राणी, म्हणून त्यांनी सांगितलं की ऋषींनी घ्या. पण आता हा दैत्य लगेच पुढं होतो की इतका सुंदर उच्चैस्रवा घोडा हा मलाच हवा. आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे देवता म्हणतात ठीक आहे तो तुला घे. आणि मग हा जो आहे त्यांचा नायक बली तो घोडा स्वीकारतो. त्यानंतर ऐरावत नावाचा श्रेष्ठ हत्ती निघाला. त्याला मोठमोठे 4 दात होते. त्याचा पण शुभ्र वर्ण कैलासाच्या शोभेवर मात करणारा होता. म्हणजे बर्फाने आच्छादलेला कैलास पर्वत आहे त्याच्यापेक्षा हा शुभ्र वाटत होता. आणि मग तो इंद्र स्वतः म्हणतो की मला हवा आहे. तर त्यावर आता कोणीच आक्षेप घेत नाही, तो इंद्रा घेतो. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मनाग मणी निघाला. तो मणी आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी भगवंताने मागितला. म्हणजे इतका सुरेख मणी होता. त्याला पाहता क्षणी अजित भगवान म्हणाले की तो मी घेतो. आणि म्हणजे हे तिन्ही जे प्रमुख आहेत, एक दैत्यांचा, एक देवांचा आणि एक विश्वचालक, अशा ह्या तिघांनी 3 निघालेल्या गोष्टी घेतल्या. पण ह्या घ्यायच्या पूर्वी अग्निहोत्राचा कामधेनू मनुष्य लोकांसाठी दिली आहे. म्हणजे ह्याचा क्रम विचारात घेतला तरी ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. परीक्षित त्यानंतर स्वर्गलोकीची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष निघाला. तो याचकांना हवी ती वस्तू देऊन त्याची इच्छा पुरवतो. जसे तो पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा जसे तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस असं. म्हणजे राजाला सांगते की राजाने इच्छा पूर्ण करायची असतात प्रजेच्या, त्याचं मनोरंजन करायचं असतं. म्हणजे मन त्याचं ज्यात जाईल त्याच्यात त्याला आनंद प्राप्त करून द्यायचा असतो. हे राजाचं काम आहे. आणि तसं पृथ्वीवर जसं तू काम करतोस तर स्वर्गलोकी कल्पवृक्ष ते काम करेल असं सांगतो. तत्पश्चात अप्सरा प्रकट झाल्या. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती, गळ्यात सुवर्णहार घातलेले होते. ते आपले मनोहरी चालणे विलास भरलेले कटाक्ष टाकत देवतांना सुख पोचवणाऱ्या झाल्या. त्याही स्वर्गात राहायच्या ठरलं. आणि स्वर्गावर आधिपत्य कुणाचं असायचं कधी, त्या काळात तर दैत्यांचं होतं. त्यामुळे स्वर्गात त्यांना ठेवण्यात काहीही आक्षेप वाटला नाही. म्हणून दोन्ही वस्तू त्यांनी या कल्पवृक्ष आणि अप्सरा स्वर्गात ठेवल्या. त्यानंतर शोभेची मूर्ती स्वयं भगवती लक्ष्मी देवी प्रकटल्या. ते भगवंताची नित्य शक्ती आहे. त्यांच्या विजेप्रमाणे चमकणाऱ्या छटांनी दिशा सगळ्या झगमगल्या.
प्रचंड तेज, रूप, सौंदर्य, औदार्य, यौवन, रंग या महिमेमुळे सर्वांचे चित्त त्याने खेचून घेतले. देवता, आसुर, मनुष्य सगळ्यांनीच ते आपल्याला हवी अशी अभिलाषा धरली. स्वतः इंद्र त्यांना म्हणजे बसायला देण्यासाठी फार विचित्र आसन घेऊन आला. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमान होऊन त्यांच्या अभिषेकासाठी सुवर्ण घडे भरून आणले. पृथ्वीने तर अभिषेकासाठी योग्य औषधी आणल्या. गायींनी पंचगव्य आणले. ऋषींनी चैत्र वैशाखात होणारे सर्व प्रकारची फळे आणि फुले आणली. त्या सर्व सामुग्रींनी ऋषींनी विधिवत ज्यावर अभिषेक संपन्न केला. गंधर्वांनी मंगलगान केले. संगीताची तार छेदली. नर्तकी नाचू लागल्या. मेघ सदेह होऊन मृदुंग, ढोल, डमरू, नगारे, नरसिंहे, शंख, वेणू, वीणा वाजवू लागले. भगवती लक्ष्मी मात्र हातात कमळ घेऊन सिंहासनावर विराजमान झाली. दिग्गजांनी पाण्याने भरलेल्या कलशाने त्यांना स्नान घातले. त्यावेळी ब्राह्मणाने वेदमंत्रांचे पठण केले. समुद्राने पिवळी वस्त्रे अर्पण केली, तिला नेसायला दिली. कारण समुद्र हा भागवतकारांनी जे टीका केली आहे ते मला स्मरत आहे म्हणून सांगते. समुद्र हा तिचा आता म्हणजे प्रत्यक्ष पिताही झाला आणि समुद्राला ज्यावेळेस ती माता म्हणेल त्यावेळेस तो तिचा मामा झाला असं म्हणून ती पितवस्त्र तिला परिधान करायला दिली. वरुणाने अशी वैजयंती माला समर्पली की जिच्या मधुमय सुगंधाने भुंगे मस्तवाल होतात. प्रजापती विश्वकर्म्याने जागोजागी दागिने व सरस्वतीने मोत्यांचा हार दिला. ब्रह्माजींनी कमळ दिले. नागांनी कुंडले दिली. त्यानंतर ब्राह्मणांचे स्वस्त्यायन आणि पाठ करून झाले. वर आपल्या हातात कमळमाला देऊन ही सुवर्ण संपन्न ती आता एक म्हणजे उपवर तरुणी असती तशी हातात कमळ पुष्पांची माला घेऊन आपल्याला वर हुडकायला निघाली. आणि ती कोणत्या पुरुषाच्या गळ्यात घालायला निघाली हे सगळ्यांचे लक्ष लागले. त्या सुगंधाने तिच्याबरोबर कमळाभोवती फिरत फिरत भुंगेही गुंजारो करत तिच्याबरोबर चालत होते. लक्ष्मीची शोभा त्यावेळी अतिशय अवर्णनीय होती. सुंदर चेहऱ्यावर कुंडले चकाचक चमकत होती. ती पण अत्यंत सलज्जपणे मंद हास्य करत सगळ्यांकडे कटाक्ष टाकत पुढे पुढे चालली होती. म्हणजे लक्ष्मीच्या देहबोलीचंही वर्णन केलं आहे की त्यांची कंबर ही पातळ बारीक होती. दोन्ही स्तन सुडौल होते, सुंदर होते. त्यावर चंदर व केशराचा लेप दिला होता. जेव्हा त्या इकडे तिकडे फिरकत होत्या तेव्हा त्यांच्या पैंजणातून सुरेख झंकार येत होते आणि असं वाटत होतं की जणू सोन्याची वेली इकडे तिकडे फिरते आहे. म्हणजेच त्यांनी सुवर्ण पैंजण घातले होते. ती इच्छित होती की मला कोणी निर्दोष, किंचितही ज्याच्या ठिकाणी दोष नाही असा पुरुष हवा आहे. समस्त गुणांनी युक्त, नित्ययुक्त, अविनाशी कोण पुरुष भेटेल असं म्हणून ती त्याला आपला आश्रय बनवेल आणि वरेल म्हणून ती चालू होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देवता आदींमध्ये कोणीही पुरुष तिला तसा दिसला नाही. ती मनोमन विचार करू लागली की कोण तपस्वी आहे पण क्रोधावर विजय प्राप्त करू शकला नाही. म्हणजे तपस्वी लोकांबद्दल तिने विचार केला की अरे हे तर तपस्वी खूप आहेत, तप करत आहेत, पण त्यांचा क्रोधावर अंकुश नाही. कोणाकडे ज्ञान आहे तर ते अनासक्त होऊ शकले नाहीत. म्हणजे ज्ञानांच्या बाबतीत हे सांगितलं जातं की क्वचित थोडी आसक्ती त्यांच्यात शिरली तर ते ज्ञान लयाला जातं आणि ती आसक्ती आपला प्रभाव वाढवते. कोणाकडे ऐश्वर खूप आहे पण ते ऐश्वर काय कामाचे की जे दुसऱ्याचा आश्रय होत नसेल. म्हणजे त्यांना कृपणता येते. जेवढं जास्त ऐश्वर येईल क्वचितच ऐश्वर्यवान व्यक्ती दानधर्म करणारे असतात. कोणाकडे धर्माचरण आहे पण प्राण्यांप्रती ते प्रेमाचा व्यवहार करीत नाहीत. कोणाकडे त्याग आहे पण मुक्तीचे त्याग हे कारण होऊ शकत नाही आणि ते त्याचा उपयोग त्यासाठी करत नाहीत. कोणाकडे वीरता आहे पण ते काळाच्या पंजाच्या अधीन आहेत. कितीही शूरवीर असले तरी काळ त्यांच्यावर झडप घालणारच ना. अवश्य काही महात्म्यांमध्ये विषयासक्ती नाही परंतु ते तर निरंतर समाधीत मग्न आहेत. मग काही ऋषींनी आयुष्य तर भरपूर मिळवले पण ते शील मंगल योग्य नाही. कोणाकडे शील आहे पण आयुष्याचा ठाव ठिकाणा नाही. असं एकेकामध्ये बघत त्याच्यातले दोष काढत ती पुढं चालली होती.
कोणाकडे पण ते अमंगल राहतात. काही ऋषी तर अत्यंत अमंगल राहतात. आता राहिले एकटे भगवान विष्णू. त्यांच्यामध्ये सर्व गुण संपन्न सदैव ते निवास करतात. ते निरीच्छ आहेत, म्हणजे त्यांच्या ठिकाणी दोष काढायला एकही जागा नाही आणि म्हणून ते त्यांना वरते. दैत्यांच्या ठिकाणी त्यांनी पराकोटीचे विषयी, लोभी आणि अमंगल आहेत असा एक भाव पाहिलेला आहे. ते वाक्यामध्ये विसरलं. अशा प्रकारे विचार करून शेवटी लक्ष्मीजींनी आपले चिर अभिष्ट भगवंतातच वराच्या रूपात निवडले आणि त्यांच्यात समस्त सद्गुण निवास करतात. प्राकृत गुण त्यांना स्पर्श करू शकत नाहीत आणि मग आधी समस्त गुण त्यांची अभिलाषा धरतात, परंतु ते कोणात रमलेले नाहीत. वास्तविक लक्ष्मीजींचे एकमात्र असणे भगवानच आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांना वरले. त्यांनी नवीन कमलांची सुंदर माळा भगवंतांना घातली, ज्याच्या चारी बाजूला मस्तवाल भुंगे झुंडीच्या झुंडीने गुंजारव करत होते. त्यानंतर लज्जायुक्त हास्य व प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांनी आपले निवासस्थान त्यांच्या वक्षस्थलीकडे पाहत जवळ त्या उभ्या राहिल्या. जगतपिता भगवंतांनी जगज्जननी समस्त संपत्तीची अधिष्ठात्री देवता श्री लक्ष्मीजींना आपल्या वक्षस्थलावर स्थान दिले आणि सदा सर्वदासाठी निवासस्थान दिले. लक्ष्मीजींनी तिथे विराजमान होऊन आपल्या करुणामय दृष्टीने तिन्ही लोकपती आणि आपल्या प्रिय प्रजेची अभिवृद्धी केली. त्यावेळी जोरात शंख तुताऱ्या वाजल्या, मृदुंग वाजले, गंधर्व अप्सरा नृत्य करू लागल्या. खूप सुरेख असं मंगलमय वातावरण. कारण हे स्वयंवर म्हणलं तर स्वयंवरही आहे, म्हणलं तर म्हणजे विलक्षण लग्न भगवंताचं झालेलं आहे. कारण तिथं कुठले विधी असे नाही आहेत, पण दोघं एकमेकांना पसंत केलं आणि ते सर्व देवता, दैत्य, ऋषी, मुनी म्हणजे सगळे ह्यांच्या समोरच त्यांनी ते एकमेकांना पसंत केलं आणि ते मान्यता दोघांनी दिली. म्हटल्यावर त्यांचं लग्न लागलं असं धरून या सगळ्यांनी गाणे म्हटले, म्हणजे मृदुंग टाळ वाजवले. ब्रह्मा, रुद्र, अंगिरा आदी सर्व यांनी खूप पुष्पवर्षाव केला. भगवंताचे गुण, स्वरूप, लीला आदींचे यथार्थ वर्णन खूप करत ते स्तुती करू लागले आणि ते देवता, प्रजापती, प्रजा सर्वच जण लक्ष्मीच्या कृपादृष्टीमुळे शील आदी उत्तम गुणांनी संपन्न होऊन खूप सुखी झाले. परीक्षित, इकडे लक्ष्मीजींनी जेव्हा दैत्य दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते लोक निर्बल, उद्योगहीन, उद्योगरहित, निर्लज्ज आणि खूप लोभी झाले. म्हणजे ते मुळात लोभी होते, पण त्यांचा लोभ अति वाढला, कारण लक्ष्मीनेच त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर समुद्रमंथन सुरू झाले. त्यावेळी कमलनयनी कन्येच्या रूपात वारुणी देवी प्रकटली. भगवंताच्या अनुमतीने दैत्य म्हणाले की आम्ही वारुणी घेतो. तत्काळ ती वारुणी दैत्यांना देण्यात आली. तदनंतर महाराज देवता व असुरांनी अमृताच्या इच्छेने पुन्हा समुद्रमंथन सुरू केले. त्यावेळी अत्यंत तेजस्वी पुरुष प्रकट झाला. त्याच्या भुजा लांब होत्या, त्याचा गळा शंखासारखा उतार चढवाला होता, डोळ्यात लालिमा होता, शरीराचा रंग फार सुरेख सावळा होता, गळ्यात माळा होत्या, अंगोपांगी सर्व प्रकारच्या दागिन्यांनी ते सजलेले होते. पितांबर होता, कानात चमकदार मण्यांची कुंडले होती, विस्तृत छाती होती, ते तरुण होते, सिंहासमान पराक्रम त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होता, अनुपम सौंदर्य होते, चमकदार व कुरळे केस असे त्या पुरुषाचे अनोखे असे रूप सगळ्यांनी पाहिले आणि सगळेजण त्याच्याकडं एक दृष्टीने एकाग्रपणे पाहू लागले की कोण असेल. त्याच्या हातात कंगन होते आणि दुसऱ्या हातात अमृताने भरलेला कलश होता. ते साक्षात विष्णू भगवंताचेच अंशावतार होते. ते आयुर्वेदाचे प्रवर्तक, यज्ञभोक्ता, धन्वंतरीच्या नावाने सुप्रसिद्ध झाले. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्यांच्यावर पडली तेव्हा त्यांच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली. जाताच त्यांनी शीघ्रतेने बळाने तो कलश हिसकावून घेतला. देवतांचे मन विषादाने भरले. ते भगवंताला पुन्हा शरण गेले आणि त्याची दीनदशा पाहून भक्त इच्छा कल्पतरू भगवान म्हणाले, अरे देवतांनो, तुम्ही बिलकुल खेद करू नका. आणि ते आपल्या मायेच्या त्यांच्यात म्हणजे फूट पाडून आपण
ते काम आपण करूया. आणि मुळात ते आसूर तो अमृताचा कलश घेतात आणि पळत सुटतात. यांच्यापासून जेवढ्या दूर जाईल तेवढ्या दूर जातात की जेणेकरून तो आपल्यावर कोणीही येणार नाही आपल्याजवळ. परीक्षित, अमृतलोलूप दैत्यामध्ये त्याच्यासाठी आपसात मात्र भांडणं सुरू होतात. प्रत्येकजण मला हवं करायला लागतं आणि प्रथम मी पिणार ह्यासाठी चढाओढ लागते. त्यात जे दुर्बल होते ते बलवान दैत्यांना विरोध करू लागले. ज्यांनी कलश हिसकावून घेतला आपल्या हातात घेतला होता तो ईर्षेने धर्माची ग्वाही देऊन त्यांना थांबवू लागले. पुन्हा म्हणू लागले, देवतांनी पण आपल्याबरोबर परिश्रम केले, त्यांना यज्ञभागाप्रमाणे ह्याचाही काही भाग मिळालाच पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. आपण त्यांना अर्ध हे देऊया, आपण अर्ध घेऊन आणि अर्ध त्यांना देऊ. असं त्यांच्यातले काही जण की जे लांब होते त्याच्यापासून ते म्हणायला लागले की आपण आपल्यावरती नैतिक जबाबदारी आपण देवतांना ह्यातला अर्धा भाग देऊ. अशा प्रकारे इकडे दैत्यांमध्ये तुतू मैमै चालू झाली. सर्व उपाय जाणणारे चतुर्शिरोमणी भगवंताने अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचं रूप घेतलं. म्हणजे भगवंत किती किती रूपात प्रकट झाले. आता इथं स्त्रीरूप समुद्रमंथनाच्या वेळेस पुन्हा हे दुसरा अवतार भगवंताने धारण केला. कश्यपाचा अवतार आधीच धारण केलेला आहे. स्वतः अजित रूपाने ते तिथं समुद्रमंथन करतायतच. त्यावर शरीराचा रंग निळ्या कपड्यासारखा श्यामल रंग पाहण्यासारखा होता. अंग प्रत्यंग फार सुरेख होते. दोन्ही कान बरोबर होते. कर्ण फुलांनी सुशोभित होते. कपाळ नाक सर्व काही उंच होते आणि रमणीय मुख होते. नवतारुण्यामुळे ती खूप सुरेख दिसत होती. म्हणजे तिच्या तोंडातून निघणाऱ्या सुगंधामुळे भोवरे गुंजारव करत होते तिच्या आसपास. आपल्या लांब केसांच्या पाशात तिने केलेल्या फुलांची माळा गुंफली होती आणि गळ्यात सुंदर म्हणजे कंठभूषण घातले होते. भुजांवर बाजूबंद होते. पायात पैंजण रुणुझुणू करत होते. इतके त्याचा झंकार होता की त्या ध्वनीने सर्व जणांचेच लक्ष तिच्याकडे पटकन गेले आणि तिने स्वच्छ साडीने झाकलेल्या आपल्या म्हणजे सर्वांगावरतून तिची कमरपट्टा ज्याची अनोखी छटा पसरलेली होती. आपले सलज्ज हास्य करत नाचणाऱ्या तिरक्या भुवया करत तिने मनोहारी मोहिनी रूपात दैत्य सेनापतींच्या चित्तात प्रचंड खळबळ माजवली. म्हणजे भगवानांनी कुशलतेने हे रूप धारण केलं होतं आणि ते अमृत वगैरे कलश विसरले आणि सगळेजण ते मोहिनी रूपातल्या त्या ह्याच्या मागं लागले. सुखदेवजी सांगतात, परीक्षित, आसूर आपापसात प्रेम सद्भावना सोडून एकमेकांची निंदा करायला लागले. अंकुशाप्रमाणे डाकूंप्रमाणे ते दुसऱ्यांच्या हातातील अमृत कलश हिसकावून घेत होते आणि तेवढ्यात या स्त्रीकडे त्यांचं नजर जाताच तिचं अनुपम सौंदर्य पाहिलं आणि ते इतके म्हणजे त्यांना विषाद वाटायला लागला. ह्या अमृताचाही नकोच ते अमृत, त्यापेक्षा आपण त्या स्त्रीचा संग थोड्या काळासाठी मिळाला तरी घ्यावा अशा भावनेने ते इतके मोहित झाले की त्या अमृताला विसरले. हे आणि तिच्याजवळ जाऊन ते प्रश्न विचारू लागले, हे कमलनयनी, तू कोण आहेस? तू कुठून आलीस? आणि अशा समुद्राच्या निर्जन स्थळी तू कुठून उत्पन्न झालीस? तुझी काय इच्छा आहे? हे सुंदरी, तू कुणाची कन्या आहेस? तू आमच्या अंतःकरणाचा म्हणजे ठाव ठिकाणा नष्ट केला आहेस, अशी खळबळ माजवली आहेस. तर तू कोण आहेस ते कृपया सांग. तुझा हेतू काय आहे? आम्ही समजतो की आत्तापर्यंत देवता, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण व लोकपालांनीच तुला अद्याप स्पर्श केला नसेल. म्हणजे ती इतकी पवित्र आणि सुरेख दिसत आहेस की घेतल्या कोणीच तुला स्पर्श केला नसेल. आम्ही असेच समजतो की हे सुंदरी अवश्य विधात्याने दया करून शरीरधारींची संपूर्ण इच्छा मन तृप्त करण्यासाठीच तुला निर्माण केले आहे. हे मानिनी, तसे आम्ही लोक एका जातीचे आहोत, तरी पण आम्ही एकाच गोष्टीसाठी भांडत आहोत. त्यामुळे आमच्यात द्वेष आणि वैर वाढले. हे सुंदरी, आता तू जर आलीच आहेस तर तू हे वैर मिटवशील का? म्हणजे काही कारण नसताना बाहेरच्या माणसाला आपल्या भांडणात सामावून घ्यायचं आणि शेवटी तो दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतो ते खरं होतं. म्हणजे ते जसं खरं होत असतं तसंच हे इथं घडतं आहे. आम्ही सर्व कश्यपाजींचे पुत्र असल्याकारणाने देवताही त्यांचीच मुलं आहे. आम्ही सावत्र भावंडे आहोत. तसे म्हटले तर सख्खे भाऊ आहोत. आम्ही लोकांनी अमृतासाठी फार पुरुषार्थ केला आहे.
तू न्यायानुसार निपक्षपातीपणाने हे अमृत वाटण्यास समर्थ होशील का, की ज्यामुळे आमच्यात भावाभावात म्हणजे देवदैत्यांमध्ये भांडण लागणार नाही. कारण दैत्य आणि देव एक दितीची आणि एक आदितीची मुलं असतात. त्यामुळे ते म्हणतात आम्ही सगळे तसं म्हणलं तर असताना सावत्र असलं तरी सख्खे भाऊच आहोत. असुरांनी ज्यावेळी अशी प्रार्थना केली तेव्हा लीलेने स्त्रीवेश परिधान करणाऱ्या भगवंताने हसून आणि तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हटले. भगवान म्हणतायत कथम कश्यपदायाद पुंशल्यां मयी संकता विश्वासम पंडितो जातु कामिनीषु नयातिह. म्हणजे आपण लोक महर्षी कश्यपांचे पुत्र आहात. पुष्चल्या मयी संगता, मी आणि कुलटा स्त्री आहे ही स्वच्छ तुम्ही मला विचारलंय म्हणून मी सांगते. ती स्वतःची ओळख सरळ सांगते की मी कुलटा आहे. आपण माझ्यावर न्यायाचा भार का टाकताय? मी न्याय करू शकेन असं आपणास वाटतं का? विवेकी पुरुष स्वेच्छाचारिणी स्त्रियांवर कधीच विश्वास टाकत नाही. म्हणजे ही उघडपणे सत्य बोलतायत देव. आणि देव कसे उलटा कसे असतील. पण ते म्हणतात की कोणचंही कारस्थान करणारी व्यक्ती कुटील असते अशा अर्थाने ते कुलट. म्हणजे भागवतकारांनी ह्याच्यावर खूप सुरेख खूप मोठं वेगवेगळ्या भागवतकारांनी ह्याच्यावर खूप समुद्रमंथनावर किंवा ह्या ज्या मोठमोठ्या कथा आहेत महत्त्वाच्या कथा आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या भागवतकारांनी प्रचंड टीका केलेल्या आहेत. अतिशय सुरेख टीका केलेल्या आहेत. तर ते म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या प्रत्येक शब्दातनं त्यांनी एक तात्विक अर्थ काढलेला आहे. आणि कुलट म्हणजे कट कारस्थान करणारा कुटील आणि कुटीलच्या स्त्रीलिंगी कुलटा असा त्यांनी तो अर्थ धरून ते म्हणजे आता मला त्यातलं फारसं आठवत नाही. बऱ्याच वर्षापूर्वी मी ते वाचलं आहे. पण हे भगवंताच्या प्रत्येक शब्दात आता हे देव स्वतः बोलत आहेत आणि त्या प्रत्येक शब्दाचा त्यांनी इतका सुरेख अर्थ काढलेला आहे. ते सहज जाता जाता आठवलं. पुन्हा ते कधी मिळालं तर मी नक्की वाचीन. दैत्यानो, कुत्रे व व्यभिचारिणी स्त्रियांची मित्रता कधी स्थिर नसते. म्हणजे स्वतःला कुत्र्या समान म्हणून घेतलेलं आहे. आणि हे कशासाठी तर त्यांना विश्वास निर्माण करायसाठी. दोघेही सदैव नवनवीन शिकार हुडकत असतात. शुकदेवजी म्हणतात परीक्षित, मोहिनीच्या उपहासाच्या वाणीने त्यांना अजूनच विश्वास बसला. कारण बरोबर वाईटच वागावं लागतं. पण हे वाईट कसं आहे की म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यासारखं आहे. त्यांचा खूप विश्वास बसला. त्या लोकांनी रहस्यपूर्ण हसत अमृताचा कलश संपूर्ण तिला शरण गेले आणि तू नक्कीच आम्हाला हवं तसं ह्याचं विभाजन करशील म्हणून ते मोहिनीच्या रूपातील भगवंताच्या हातात तो अमृताचा कलश देतात. शुकदेवजी सांगतात भगवंताने अमृत कलश आपल्या हातात घेऊन थोडेसे हसून गोड वाणीने म्हणले, मी उचित अनुचित काहीही करो, ते सर्व तुम्हा लोकांना मान्य असेल तर मी अमृत वाटण्याचे काम करेन. आता ती इतक्या लढिवाळपणे ती मोहिनी बोलत असते की सर्व जे दैत्य देवता म्हणजे सुरुवातीला देवतांनाही कळलेलं नाही आहे की ही मोहिनी म्हणजे भगवंत आहे. त्यांना खूप नंतर लक्षात येतं. मोठमोठ्या दैत्यांना मोहिनीच्या या गोड बोलण्यातील कपट समजलेले नाही आहे. म्हणून सगळ्यांची एका स्वरात आम्हाला स्वीकार आहे, आम्हाला मान्य आहे असं मोठ्यांदा सांगितलं. याचे कारण हे होते की त्यांनी मोहिनीच्या वास्तव स्वरूपाचा त्यांना पत्ता नव्हता. त्यानंतर 1 दिवसाचा उपास करून सर्वांनी स्नान करा. तिने जे सांगेल त्याला यांनी अनुमती दिली. 1 दिवस आपण उपास करू, मग नंतर समुद्र स्नान करू, मग अग्नीमध्ये हविष्यान्नाचे हवन करू आणि मग गाय ब्राह्मण समस्त प्राण्यांना घास भरवू आणि मग अन्नधनादींचे योग्य दान देऊन ब्राह्मणांकडून स्वस्त्ययन करून घेतलं आणि आपापल्या रुचीला अनुसरून सर्वांनी नवनवे वस्त्र धारण केले, सुंदर आभूषणे धारण केली आणि सर्वच्या सर्व त्या कुशासनावर बसले. आता कारण ती आता सगळे म्हणजे विधी संपल्यावर आता ती अमृत वाटणार, ते प्यायला बसायचं म्हणून सगळ्यांनी आसनं आपली घेतली. ती कुशासनं होती आणि त्याचा पुढचा भाग पूर्वेकडा होता. जेव्हा देवता दैत्य दोन्ही पण धुपाने सुगंधित माला दिव्यांनी सजवलेल्या भव्य भवनात पूर्वेकडे तोंड करून बसले तेव्हा
हातात अमृताचा कलश घेऊन मोहिनी सभा मंडपात आली. ती एक फार सुंदर साडी नेसली होती आणि म्हणजे तिचा छातीच्या भारामुळे हळूहळू चालत होती. डोळे मदाने विव्हल होते. कलशासमान स्तन आणि गजशावकाच्या सोंडेप्रमाणे जांघा होत्या. तिच्या सोन्याच्या नुपुरांच्या झंकाराने तो सभामंडप संपूर्ण उत्साहित झाला. सगळे म्हणजे तिच्या एक एक हावभाव निरखून पाहत होते. सुंदर कानात सोन्याची कुंडले होती. तिचे नाक, कपाळ, मुख अतिशय सुरेख दिसत होते. स्वयं परमदेवता भगवान मोहिनीच्या रूपाने आहेत असे वाटत होते. जणू लक्ष्मीचीच कोणी श्रेष्ठ सखी इथे अवतरली आहे असं वाटायला लागलं. मोहिनीने आपल्या हास्ययुक्त नजरेने दैत्य देवतांकडे पाहिले तेव्हा सर्वच्या सर्व मोहित झाले. त्यावेळी तिच्या एका म्हणजे स्तनावरून थोडा पदर घसरला. भगवंतांनी मोहिनी रूपात हा विचार केला की असुर तर जन्मताच क्रूर स्वभावाचे, यांना अमृत देणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे. असुराणाम सुधादानम सर्पाणाम इव दुर्नयम मत्वा जाती नृशांसानी सानाम नताम व्यभजद्युत. म्हणजे त्यांना जर आता आपण हे दिलं, त्यांच्यापासून हे दूर ठेवलं पाहिजे अमृत, म्हणून भगवान अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन करतात. सापाला दूध पाजण्यासारखं आहे त्यांना अमृत देणं म्हणजे, आणि हा देवतांवर अन्याय आहे म्हणून त्यांनी असुरांना अमृताचा भाग दिला नाही. भगवंतांनी दैत्य दानवांसाठी वेगवेगळ्या पंक्ती बनवल्या, त्यांना एका रांगेत बसवले, आपापल्या बाजूंना पाठवले आणि मग अमृताचा कलश घेऊन भगवान प्रथम राक्षसांकडे गेले. त्यांच्याकडे पाहून हावभाव कटाक्षाने मोहित करून दूर बसलेल्या देवतांकडे गेले. तसेच त्यांना ते अमृत पाजू लागले की ते पिल्यावर म्हातारपण व मृत्यूचा नाश होतो. म्हणजे आधी नुसतंच गेले दैत्यांकडं आणि तिकडनं देवतांकडं जाऊन त्यांनी अमृत त्यांना दिलं. असुर आपण केलेल्या प्रतिज्ञेने पालन करत होते, त्यामुळं ते देवतांना अमृत पाजताना ती दिसतंय पण हे काही बोलू शकत नव्हते. आणि मध्येच ती इतक्या म्हणजे मोहिनी रूपातले देव इतके गोड हसत होते की ते भान विसरून जाऊन ती काही कपट करणार नाही असाच तिच्यावर त्यांचा म्हणजे ठाम विश्वास होता. त्यांचे प्रेम पण तिच्यावर बसले होते, त्यामुळे ते स्त्रीशी भांडण्यात आपली निंदा समजत होते. ते गुपचूपपणे हे सर्व सहन करत होते. मोहिनीमध्ये त्यांचे अत्यंत प्रेम गुंतले होते. ते भीत होते की आमचा प्रेम संबंध कुठे तुटू नये. आणि मोहिनीने पण प्रथम त्या लोकांचा सन्मान केला, त्यामुळे ते आणखीनच बांधले गेले. ह्याच कारणाने ते मोहिनीला काहीही अप्रिय बोलले नाही किंवा तू त्यांना का घालतीयस, तिकडं का गेली आहेस असं ते बोलूच शकले नाही. जेव्हा भगवान देवतांना अमृत पाजत होते तेव्हा राहू दैत्य देवांचा वेश परिधान करून मध्ये आला आणि देवतांबरोबर त्यानेही अमृत पिले. पण तत्क्षणी देव चंद्रमा व सूर्याने त्याचे भिंग फोडले आणि अमृत पिता पिताच भगवंतांनी तीक्ष्ण चक्राने त्याचे मस्तक उखडले. अमृताचा स्पर्श झाल्यामुळे धड खालीत पडले, पण वरचं त्याचं मस्तक तसंच राहिलं. ते अमर झाले. मग ब्रह्माजींनी त्यांना ग्रह बनवले. तोच राहू पर्वकाळी वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्रसूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा देवतांनी अमृत पिऊन टाकले तेव्हा समस्त लोकांना जीवनदान देणाऱ्या भगवंतांनी खूप मोठमोठ्या दैत्यांसमोर मोहिनी रूप त्यागले आणि वास्तविक रूप धारण केले. आणि आता हे कपट झालं म्हणून ते प्रचंड चिडले, म्हणजे साहजिकच आहे. एवं सुरासुरगणः समदेशकाल हेत्वर्थ कर्म तयोपि भले विकल्पा तत्रामृतं सुरगणा फलमज्जमापो यत्पादपंकजरज श्रयणांत दैत्याः. देवता आणि दैत्य यांनी दोघांनी एकाच वेळी एकाच स्थानावर एका प्रयोजनाने एका वस्तूसाठी एकच कर्म केलं होतं, परंतु फलामध्ये फार भेद झाला, खूप भेद झाला. त्यातील देवतांना अतिशय सुगमतेने आपल्या परिश्रमाचे फळ म्हणजे अमृत मिळाले, कारण त्यांनी भगवत चरणांच्या धुळीचा आश्रय घेतला होता. त्यालाच विन्मुख असल्यामुळे परिश्रम करूनही आसुरगण अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण, मन, धर्म, कर्म, वाणी आदीने शरीर पुत्रप्राप्तीसाठी जे काही करतो ते सर्व व्यर्थ आहे. पण ते जर
ईश्वरीय कार्य म्हणून जर केले तर ते सर्व कामी येते. किंवा तुम्हाला ईश्वराला म्हणायचं नसेल तर स्वार्थरहित करा, तर ते भगवंताप्रित्यर्थच पोचतं. कारण त्याच्या मुळात भेदबुद्धी कमी राहते. म्हणजे जर आपलं म्हणून केलं तर भेदबुद्धीतच माणूस राहतो. परंतु त्या प्राण आदी वस्तूंद्वारे भगवंतासाठी जे काही केले जाते ते सर्व भेदरहित असल्याकारणाने आपले शरीर पुत्र व समस्त संसारासाठी सफल होते. असा हा म्हणजे आता त्यांच्या हातनं अमृत गेलं आहे, ते खूप संतापले. मग देवदेवतांनी म्हणजे अतिशय सावधानतेने समुद्रमंथनाची ही चेष्टा दानवांनी केली आहे. परंतु भगवान विमुख असल्यामुळं दैत्यांना ते अमृत प्राप्ती झाली नाही. हे प्रचंड समुद्र घुसळून अमृत काढलं आणि ते देवतांनाच फक्त पाजवलं. आणि देव तर स्वतः सगळ्यांच्या देखत बघत बघत अजित भगवान गरुडावर बसून निघून गेले. मग हे काय प्रकार आहे? जेव्हा दैत्यांनी पाहिलं की आपल्या शत्रूंना तर फार सफलता मिळाली, त्यांना हे सहन झालं नाही. म्हणजे हे होणारच होतं. मग देवदानव प्रचंड युद्ध झालं आहे, तुंबळ युद्ध. त्यांनाही वरचढ सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांनी आपापली हत्यारे उचलली. आता तर देवतांना इतकी शक्ती आली, ती देवाचा पूर्ण पाठिंबा होता. त्यात आता देवांनी अमृत पाजलं होतं. त्यामुळं त्यांनी कितीही अस्त्रशस्त्र घेऊन प्रहार केले तरी तेही त्यांच्यावर खूप तुटून पडले आणि दैत्यांना नामोहरम केलं. क्षीरसागराच्या तटावर फार रोमांचकारी आणि अत्यंत भयावह संग्राम झाला. देवता व दैत्यांची घमासान लढाई झाली. ह्यालाच दैवासुर संग्राम म्हणलं जातं. दोघेही एकमेकांचे प्रबळ शत्रू होते. दोघेही क्रोधाने प्रचंड भरलेले होते. एक दुसऱ्यांच्या समोरासमोर पाहून तलवार बाण अनेक अस्त्रशस्त्रांनी सतत इजा करत होते. त्यावेळी लढाईत शंख तुताऱ्या मृदुंग नगारे हे जोरात वाजू लागले. हत्यारांचे आवाज होऊ लागले. खणखणाट होत होते आणि त्या घोड्यांच्या टापांचा आवाज होता. रथांची घडघड ऐकू येत होती. पैदल सैन्याचे चित्कार खूप मोठ्यांदे ऐकू येत होते. सगळा कोलाहल माजला होता. रणभूमीत रथांची म्हणजे रथींची रथी, पैदलाशी पैदल, घोडेस्वारांशी घोडेस्वार, हत्तीवाल्यांशी हत्तीवाले असे आपल्या बरोबरीचे बघून सगळे एकमेकांवर तुटून पडले. आणि कोणी कोणी तर सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, बाज, भास अशा पक्ष्यांवर चढले होते. हे बरेचसे तिमिंगल, मासे, शरभ, म्हशी, गेंडे अशांवर जंगली जनांवर चढून म्हणजे दैत्य होते आणि त्यांनी अशा जंगली जनावरांवर ते चढले होते. कोणी कोणी उंदीर, सियारीन, गिरीगट म्हणजे ज्या पक्ष्यांची आपण प्राण्यांची नावं ऐकली नाहीत अशा प्राण्यांवर ते चढले होते. खारोट्यांवर चढले होते आणि पुष्कळसे माणसे, डुकरे, बकरे, कृष्णसारमृग, हंस असे चढले होते. अशा प्रकारे प्रचंड तुंबळ युद्ध झालं. आणि हे किती म्हणजे युद्ध जरी कितीही झालं तर रणभूमीवर दैत्यांचे सेनापती विरोचनमुख बली या दानवाने बनवलेल्या वैहास विमानावर आरूढ झाले आणि ते विमान चालकाची तेथे इच्छा असेल तेथे जात होते. असं ते विमान होतं, त्याचं नाव वैहायस. त्या विमानावर ते आरूढ झाले. म्हणजे दैत्यांकडं सुद्धा काहीतरी शेवटी ते भक्त होते, त्यांचं बळ एवढं मोठं होतं कारण ते नामस्मरण करून ध्यानधारणा करून तेवढ्या पदावर पोचले होते. आणि म्हणून त्यांच्याजवळ विमानं होती. कारण ही त्या काळात विमानं उडवायची ही आपल्या स्वबळावर उडवली जायची. त्याच्यासाठी पेट्रोल डिझेलसारख्या वस्तूंसाठी पुरवठा करणारी गोष्टी नसायच्या. त्यामुळे तेवढी ताकद असली पाहिजे. आणि मग हे स्वतःचं विमान वैहायस होतं, तो उडवला बली. युद्धाची समग्र सामुग्री त्यावर सामावली होती. परीक्षित हे एवढे आश्चर्यमय होते की ते कधी दिसे तर कधी अदृश्य होईल. अशा वेळी सांगतो की जेव्हा ते या गोष्टीचे अनुमान करणे अशक्य होते, त्याच श्रेष्ठ विमानावर राजा बरी आरूढ झाले होते. मोठमोठ्या सेनापतींनी त्यांना चारो बाजूने घेरलं होतं, पण श्रेष्ठ चौऱ्या ढाळत होते. म्हणजे विमानावर सोयी होत्या ह्या त्यांच्या. म्हणजे अत्यंत जे काही लोभ असतं, आपलं मान सन्मान करून घ्यायच्या ज्या इच्छा असतात एखाद्या तामस माणसाच्या, तशा सर्व बाजूंनी त्यांची स्वतःची सेवा घेत लोकांकडनं असं तो विमानावर चढला होता.
आणि त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानांवर सेनेच्या छोट्या छोट्या तुकड्यांचे म्हणजे तुकड्या होत्या थोडक्यात, आणि ते त्या स्वामीचं रक्षण करत होते, स्तुती करत होते. हे सर्वच्या सर्व समुद्रमंथनात सामील होते, परंतु त्यांना अमृताचा भाग मिळाला नाही म्हणून ते क्लेश झाले होते. त्या सर्व असुरांनी आता म्हणजे पुन्हा पुन्हा देवतांवर आक्रमण केलं. त्यांनी की ज्या देवतांना त्यांनी अनेकदा पराजित केलं होतं, त्यामुळे ते उत्साहाने सिंहनाद करत शंख वाजवू लागले. इंद्राने पाहिले की शत्रूचा उत्साह वाढलाय, ते मदोन्मत्त झाले. म्हणजे ह्या बलीच्या ह्या विमानाच्या सगळ्या ज्या काही चालल्या होत्या लीला, त्यामुळं आता दैत्यांचा उत्साह वाढला. मग तेही आपले वाहन ऐरावतावर आरूढ झाले. त्याच्या मस्तकातून मद प्रचंड वाहत होता, त्यामुळे इंद्राची अशी शोभा झाली की जणू सूर्य भगवान उदयाचलावर आरूढ झालाय. आणि त्याचं तेज एवढं होतं की आपोआप दैत्य निष्प्रभ झाले. आणि त्या आपल्या गुणांनी आपल्याबरोबर लोकपाल जे आहेत अग्नी, वायू, वरुण यांना त्यांनी बरोबर घेतलं. दोन्ही सेना समोरासमोर उभ्या राहिल्या आणि प्रचंड युद्ध झालं. बली इंद्राला स्वामी कार्तिक तारकासुराशी, वरुण होतीला, मित्र प्रतिष्ठीला भिडले होते. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, कारण मयदानवाने सृष्टी निर्माण केली किंवा मय हा आसूर आहे, तो विश्वकर्म्यासारखंच निर्मितीचं काम करतो किंवा आर्किटेक्टचं, थोडक्यात देवतांचा आर्किटेक्ट हा विश्वकर्मा आणि दैत्यांचा मय आहे. आणि जे आपल्या योग्यतेचे आहेत त्यांच्याशी ते लढले असं सांगितलं आहे. नमूची उपरिजदाशी, अश्विनी कुमार वृषपर्व्याशी, सूर्यदेव बलीच्या बाणांशी, 100 पुत्रांशी युद्ध करत होते. हे सगळ्यांचं युद्ध प्रचंड युद्ध झालं आणि शेवटी दैत्यांचा पराभव झाला. मग दैत्य बलीने वास्तविक 10 बाण इंद्रावर सोडले. त्याच्या ऐरावत ह्यावर 4 बाण सोडले. त्याला त्याच्यापासून वेगळं केलं. त्याच्या माहुतावर बाण सोडला. एकूण 18 बाणांनी संपूर्ण इंद्राचं जे संपूर्ण जे काय म्हणतात वलय होतं ते सगळं छाटलं. इंद्राने पाहिले की बलीचे बाण आपल्याला घायाळ करणार, तेव्हा त्याने अतिकुशलतेने तेवढेच तीक्ष्ण भल्ल नावाचे बाणांनी ते पोचण्यापूर्वीच त्यांना हसत हसत छाटले आणि म्हणजे त्याचं हे केलं, निष्प्रभ केले. हे प्रचंड युद्धामध्ये हळूहळू दैवदैत्यांचं माली सुमाली 2 दैत्य बलवान होते. भगवंतांनी युद्धात आपल्या चक्राने त्यांची मस्तकं काटली. ते म्हणजे स्वतः भगवान तिथं हजर झाले. त्यानंतर माल्यवानाने वेगाने प्रचंड गदेने प्रहार केला. गर्जना करणाऱ्या माल्यवान प्रहार करतो न करतो तोच भगवंतांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले. असा हा दैवासूर संग्राम प्रचंड गाजला आणि अखेर देवांची सरशी झाली, कारण त्यांनी नुकतंच अमृत पेलं होतं. त्यांच्यावर प्रचंड नैतिक सामर्थ्य त्यांना आतून प्राप्त झालं होतं. आपण हरणार नाही असं प्रत्येक देवता मनोमन म्हणत होती आणि तेच सत्य झालं. म्हणजे जरी कितीही तयारीचा दैत्य लोक होते, त्यांच्याजवळ प्रचंड अस्त्रशस्त्र होती, मायावी वेगवेगळ्या गोष्टी होत्या, तरीसुद्धा ते देवतांकडून निष्प्रभ ठरले आणि देवता युद्ध जिंकले. स्वर्गावर त्यांचं आधिपत्य झालं. एवढी कथा करून आपण आज थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेऊ निरमले भान हरपले रथ पीता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या चरण. खचित टळे जन्म मरण,
त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावह्रेषा सामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्गतायाः पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।